गणपती बाप्पा मंगल मूर्ती बर निघतो आता आम्ही। सूर्या, आज पहिल्यांदा आपण जालिंदरच्या विरोधात उभं राहतोय। देवी आई तुला बळ देव। तू डगमगणार नाही याची खात्री आहे मला, पण स्वतःची काळजी घेऊन वैऱ्याला पाणी पाज आणि रागावर ताबा ठेव। कोर्टात काही चुकीचं बोललास ना स्वतःच अडकशील, एवढं लक्षात ठेव। हे बघ आशा, असं करतेस का तू जातीस का त्याच्यावर? हा का तो काय बार काय का? मग काय दादा हिरो आहे, तो नक्की ही लढाई जिंकणार। अगं पण आई मॅम सो सॉरी, ते बाहेर जरा गडबड झाली त्याच्यामुळे। काय झालं? सगळं ठीक आहे ना? मॅडम, जालिंदरनी मला नात्यावर हल्ला केला, त्याला त्याच्या विरोधातला सगळा पुरावा संपवायचा होता। तुम्ही ठीक आहात का? बाय। हॅलो कालिंदी मॅडम। नमस्कार देशपांडे साहेब। कोर्टाचे नियम विसरलात? पहिल्याच दिवशी आरोपी गैरहजर। आरोपी नाही, संशयित आरोपी। आणि हो, माझे आशील आजारी आहेत, त्यामुळे नियमाप्रमाणे मेडिकल सर्टिफिकेट दाखवलं तर सूट मिळते कोर्टातून, माहिती असेलच तुम्हाला। काय आजारी बिजार नाही तुझ्या जालिंदर, आम्ही काय येडे वाटतो तुम्हाला? हा, आता कोर्टाच्या बाहेर बघितलं मी त्यांना। मॅडम, हे खोटं बोलते ते। सूर्यकांत जगताप विरुद्ध जालिंदर निंबाळकर। मॅडम ऐकून तरी घ्या, माझं चुकलं माझं पण। सूर्यकांत, कोर्ट म्हणजे तुम्हाला काही तुमच्या गावचा पार वाटतो का? कोर्टामध्ये अरेरावीची भाषा नाही, पुराव्याची भाषा चालते। इथून पुढेच रस्ता झाला ना तर मी तुमची काहीही मदत करू शकणार नाही। हातची केस घालवाल तुम्ही। हो पण मॅडम, मी काय चुकीचं बोललो तुम्हीच सांगा मला। तो वकील खोटं बोलत होता, त्यामुळे मी चिडून ते त्यांचं काम करणारच, त्याला काउंटर म्हणून आपल्याला पुरावे सादर करायला लागणार, आणि ते काम माझं आहे। कोर्ट भावनेवर नाही, पुराव्यांवर चालतं सूर्यकांत। मॅडम, पर सूर्या खरंच बोलतोय। अहो, जालिंदरनी खरंच माझ्यावर हल्ला केला होता। मालन मॅडम, मला कळतंय ते सगळं, पण ह्या सगळ्यामध्ये ना तुम्ही सगळ्यात जास्त काळजी घ्यायला पाहिजे, कारण तुम्हाला धोका आहे सगळ्यात मोठा। हा चला। आणि हो सूर्यकांत, एक काम करा, तुम्ही आज 7 वाजता, बरोबर 7 वाजता पोलीस स्टेशनला जा, ओके? चला। बाईसाहेब, थोडक्यात वाचला बर का तुम्ही? हा, पण डॅडी परत येणार, तुम्ही तयारीत राहा। नाही, तुम्ही किती बी तयारी करा, पण जिंकणार तर डॅडीच, आधीच सांगून ठेवतो। साहेब, हे SP साहेब, आणि साहेब हे सूर्यकांत जगताप, जालिंदर निंबाळकरांच्या विरोधात कंप्लेंट करणारे। नमस्कार, मी विक्रम राऊत। मला कालिंदीचा फोन आला होता म्हणून इकडे शहानिशा करायला आलो होतो। मी कालिंदीला ओळखतो, आम्ही चांगले मित्र आहोत। बरं मला सांगा, खरंच तुम्ही कोर्टाच्या बाहेर जालिंदरला पाहिलं होतं? नीट आठवा, त्याचा चेहरा पूर्णपणे पाहिला होतात का? हा साहेब, मी गळ्यातली चेन बघितली होती, आणि तशीच चेन डॅडी पण घालतात। एक मिनिट, हे बघा सर, या रेकॉर्डप्रमाणे बरोबर 9 वाजता जालिंदर निंबाळकर यांना दवाखान्यात नेण्यात आलं, आणि त्यानंतर साधारण 1 ते 1.5 तासानंतर त्यांना इथे आणण्यात आलं। तेव्हापासून आतापर्यंत जालिंदर निंबाळकर इथेच आहेत। याचाच अर्थ जालिंदर निंबाळकर हे कोर्टात गेलेलेच नव्हते। आणि तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही जो प्रसंग सांगताय ना, तो एकतर खोटा आहे किंवा त्यामधील व्यक्ती तरी वेगळी आहे।
आणि कुठलाही पुरावा नसताना एखाद्यावर धडधडीत आरोप करणं आणि तेही कोर्टामध्ये, हे जरा गैर आहे सूर्यकांतराव. त्यामुळे इथून पुढे जरा काळजी घ्या, नाहीतर लय महागात पडेल तुम्हाला. इन्स्पेक्टर, तुम्ही तक्रारदाराची मदत करायची सोडून त्याला धमकवता कसलं? आपलं काम निकाल सांगायचं नाही तर शहानिशा करायचं आहे, लक्षात ठेवा. सॉरी सर. सूर्यकांतराव या. सूर्यकांतराव, जालिंदरने या भागात बरीच लोक पेरून ठेवली आहेत. पैशाच्या जोरावर त्यांनी सगळ्यांना आपलंसं करून घेतलं. त्यामुळे तुम्ही सावधान राहा. इथून पुढे काही झालं तर मला कळवा, नाहीतर कालिंदीला कळवा. येतो मी, काळजी घ्या. आणि हो, कोर्टात काही बोलू नका प्लीज. होय साहेब, पण कालिंदी मॅडमनी सांगितलं म्हणून तुम्ही इथवर आलाय का? तुम्हाला सांगितलं ना की आम्ही चांगले मित्र आहोत म्हणून. ती फक्त वकील नसून ती चांगली समाजसेविका आहे, आणि त्यामुळे मी तिला नाही म्हणू शकतच नाही. तुम्हाला कळेलच हळूहळू. येतो मी, काळजी घ्या. फार हसायला येत आहे ना तुम्हाला? ठीक आहे, हसून घ्या. तुम्हाला वाटत असेल की या सगळ्यामधून तुम्ही वाचाल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा डॅडी, आता माझं आणि सूर्याचं